चला, आज आपण संक्रांती विशेष मस्तपैकी एकदम अशी तिळाची जी पोळी आहे ती कशी करायची ते बघायचं आहे. बघा एकदम छान मऊ खुसखुशीत आणि अजिबात पुरण बाहेर आलेलं नाहीये. एकदम छान. आणि त्याच्यासाठी सारण कसं तयार करायचं म्हणजे जे सारण अगदी पाणी सुटून बाहेर येणार नाही पोळी लाटताना वगैरे एकदम आणि तोडल्यानंतर पण एकदम मऊ आणि खुसखुशीत आपल्याला लागणार आहे. बघा एकदम छान आणि पोळी पण अगदी तंतोतंत त्याच्यामधलं जे सारण आहे ते अगदी छान भरलेलं आहे आणि एकदम मस्तपैकी आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे. एकदम छान आणि अगदी म्हणजे अगदी आपल्या घरामधले मोठे मंडळी पण खाऊ शकतील इतकं छान अगदी आणि आपल्याला दातांना सुद्धा त्रास होणार नाही. बघा नाही तर काही काही कधी कधी अगदी चिवट होते चिगट होते त्याच्यामुळे आपल्या दातांना देखील त्रास होतो. तर ती होऊ नये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. बघा आता इथे मी एक मोठा बाउल जो आहे तिळ घेतलेली आहे. बघा एक वाटीचं मेजरमेंट तुम्ही तयार करायचं आहे. त्याच्यानंतर मग मी एक वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मी इथे खजूर घेतलेले आहे जे ओले सीडलेस घेतलेले आहे. हे आता सध्या घेतलेले आहे पण पुढे आपण जसं जसं आपण आपलं सारण करणार आहोत त्याप्रमाणे आपण थोडं परत चेंजेस करून घेणार आहोत. तर इथे मी कढईमध्ये तीळ छान अगदी मस्तपैकी गावरान तीळ आहे ही भाजायला ठेवलेली आहे. अगदी 5-1 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्त अगदी खूप त्याला जाळायचं नाही तर एकदम कडवटपणा येईल. आणि तीळ आपली भाजली की नाही हे बघण्यासाठी मस्तपैकी तीळ बघा अगदी तडतड पण उडेल आणि हाताला एकदम छान अशी गरम लागेल आणि फुगलेली दिसेल. बघा टेक्स्चर त्याचं लगेच चेंज होणार आहे. खूप सुंदर लागते ही खूप आणि मी जास्तीच सारण करून ठेवलेलं आहे म्हणजे मुलांना जेव्हा पण पाहिजे तेव्हा आपल्याला झटकीपट हे करता येतं. आणि सारण पण खूप छान होणार आहे. आणि खजूर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका. आमच्याकडे सगळ्यांना आवडतात. शेंगदाणे पण आवडतात म्हणून टाकलेलं आहे. बघा ते हे छान झालेलं आहे. तीळ आपण काढून घेणार आहोत आणि छान असं मस्तपैकी गार करायला ठेवायचे आहे. तोपर्यंत आपल्याला इथे त्याच कढईमध्ये आपल्याला खसखस आहे ती गरम करून घ्यायची आहे. इथे मात्र गॅस बंद केलेला आहे कारण खसखसला जास्त काही गरज पडत नाही. अगदी गरम कढईमध्ये सुद्धा ती भाजली जाते आणि भाजल्याने अगदी खमंग लागते त्याच्यामुळे आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. बघा आता ही कढईमधून खसखस झाली आहे काढून. आता आपल्याला शेंगदाणे पण ही अगदी लो टू मिडियम गॅसवरच अगदी आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा असे शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेतले आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे आपला कोणताच पदार्थ हा अजिबात जळणार नाही किंवा जास्त भाजला जाणार नाही. बघा आता इथे शेंगदाणे पण भाजून झालेले आहे. हाताने त्याची सालं काढून बघायची आहे. बघा किती छान अगदी. आता आपल्याला हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे हे शेंगदाणे. बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. पहा किती सुंदर अगदी. आता हे गार झालेले शेंगदाणे आहे त्याची मी सालं काढून घेतलेले आहे जेवढे निघतील तेवढे. आणि आपल्याला हे मिक्सर मधून छान असे ग्राइंड करून घ्यायचे आहे. बघा अगदी ओबडधोबडच करायचे आहे आणि थोडेसे बारीक झाले तरी चालणार आहे म्हणजे खाताना आपल्या दाताखाली अगदी थोडेसे आले तरी चालेल. आणि बाकीची जी ही तीळ आहे ही थोडीफार ही देखील मी अगदी थोडीच घेणार आहे आणि ही पण अगदी दळून घेणार आहे ही. बघा एकदम छान अगदी मस्तपैकी. तर ही पण मी थोडीशी बघा आता ही पण छान अगदी बारीक झालेली आहे. अशी एकदम छान अगदी बारीक झाली ना की तिला चव पण खूप छान येते. पहा आता इथं एका कढईमध्ये आपल्याला परत त्याच कढईमध्ये आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आता हे याच्यासाठी आहे की कारण आपल्याला खजूर देखील याच्याबरोबर भाजून घ्यायचे आहे त्यामुळे ही प्रोसेस केलेली आहे. बघा आता याबरोबरच आपल्याला खजूर देखील आहे ते छान अगदी भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे तीळ आपली ही भाजून झालेलीच आहे. तर त्यामध्ये मी आता खजूर टाकून घेणार आहे आणि ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे. छान असं एकजीव होण्यासाठी हे सगळं एकत्र असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मस्तपैकी एकदम खूप सुंदर आणि खूप छान लागते. हे सारण नुसतं खायला जरी घेतलं ना तरी खूप छान लागते. की इतर वेळेस आपल्याला पोळ्या करायला जर वेळ मिळाला नाही तर नुसतं हे अगदी वाटीमध्ये घेऊन जरी केलं ना खाल्लं ना तरी खूप छान लागतं आणि मुलांना तर फारच आवडतं आणि खजूर तर खाल्लेच पाहिजे. बघा आता हे यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे हे सारण एकदम छान असं मस्त तयार होणार आहे आपल्याला. बघा किती सुंदर दिसतंय हे सगळं आणि एकदम खूप त्याला खूप छान अगदी मस्तपैकी कलर पण आलेला आहे.
पाहू शकता तुम्ही एकदम मस्त एकजीव झालेला आहे हे. आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. बघा एकदम छान, एकदा नक्की करून बघा. आता हे काढून घेतलेलं आहे. आता इथे मी आपल्याला कणिक भिजवायची आहे, तर मी इथे 1 कप जो आहे सेट करून घ्यायचा आहे आपल्याला, कोणताही किंवा एखादी वाटी. त्याने मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप मैदा घेतलेला आहे यामध्ये. आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरता. म्हणजे हे गव्हाचं पीठ पण छान अगदी बारीक दळलेलं आहे, त्याच्यामुळे चाळण्याची गरज पडली नाही मला. आणि आपल्याला आता छान असं मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये. त्यामध्ये 2 ते 3 चमचे अगदी गॅसवर मी कडकडीत तेल करून घेतलेलं आहे मोहनासाठी. त्याने काय होतं की आपली जी पोळी ती अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते, एकदम छान होते. आता हे गरम असल्यामुळे हे अगदी चमच्याने आपल्याला फक्त हलवून घ्यायचं आहे. बघा एकदा केली ना आता आपल्या महिनाभर टिकतील पोळ्या, इतक्या छान आणि मस्त होतात, खूप मस्त टिकतात ह्या. आता हे सगळं मी छान असं मिक्स झालेलं आहे, तर मी आता हाताने आपल्याला मिक्स करण्यात हरकत नाही, कारण आता तेल थोडं गार झालेलं आहे. तर हे जे तेल आहे पूर्ण पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि त्याची मूठ वळून बघायची आहे. बघा मूठ वळली झाली म्हणजे मोहन एकदम छान झालेलं आहे आपलं, पहा. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी कणिक ही भिजवून घ्यायची आहे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, पाहू शकता तुम्ही एकदम मीडियम प्रकारात आपल्याला ही छान कणकेचा असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. मऊ लुसलुशीत पाहू शकता तुम्ही, एकदम छान आणि मऊ लुसलुशीत असा आपला गोळा तयार झालेला आहे. आता यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर एकसारखं आपल्याला ही कणिक अशी छान अशी भिजवून घ्यायची, सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, पहा. आणि आता आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे, झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटं तरी. आता तोपर्यंत आता हे मिश्रण आपलं बघा हे तयार झालेलं आहे, तर हे थोडं जास्त झालंय, त्याच्यामुळे आता इथं समजा 1 वाटी तीळ, 1 वाटी जे आपण मिश्रण तयार केलं होतं खजूरचं ते, आणि आता हे 2 वाट्या झालेल्या आहे, म्हणून मी इथे 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. आणि इथं एका साईडला बेसन पीठ आहे, पण आमच्याकडे बेसन पीठ चालत नाही, त्यामुळे मी इथे मुगाची डाळ भाजून घेतलेली आहे व मिक्सरवर ग्राइंड करून छान गाळून घेतलेली आहे, ती अर्धी वाटी घेतलेली आहे. त्याच्यानंतर वेलची सुंठ पावडर घेतलेली आहे आणि आपली ही जी खसखस आहे ती. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, सगळंच्या सगळं एकदम. तुम्ही कणिक भिजवताना पण अगदी ही बेसन पीठ टाकून घेतलं ना थोडंसं, अगदी 2-3 चमचे तरी चालणार आहे, पहा. आता इथे मी मुगाच्या डाळीचं बेसन पीठ तयार करून टाकलेलं आहे, बघा. तर हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. पण मला आता इथे हे जे ताट आहे हे जरा कमी पडलंय, छोटं पडलेलं आहे, त्यामुळे मग मी आता इथे मोठं भांडं घेणार आहे, म्हणजे त्यामध्ये छान असं मिक्स होणार आहे, बघा. तर मग मी आता हे मोठा बाउल घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण यामध्ये टाकलेलं आहे. उरलेलं सगळं मी यामध्ये टाकून घेणार आहे, बघा. उरलेला गूळ पण, आणि हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. 2 वाट्या जे मिश्रण आहे त्या 2 वाट्याला 2 वाटी गूळ. हे अगदी तुम्हाला जर अजून थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाव वाटी गूळ याच्यामध्ये घालू शकता, पण हे मिश्रण अगदी व्यवस्थित आहे. सुंठ वेलचीची पूड पण यामध्ये टाकायचं आहे, बघा. आणि गूळ खूपच जास्त जर झाला ना की त्यामध्ये मग असं पाणी होऊन किंवा असं मिश्रण बाहेर येऊ शकतं, त्याच्यामुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे. पण हरकत नाही, तुम्हाला थोडंसं अजून टाकायचं असेल तर टाकू शकता. आता हे छान सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मिक्सर मधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे जे जाड कण आहे ते आपल्या पोळीला लाटताना त्रास देणार नाही. त्याच्यामुळे मी हे सगळं अगदी मिक्सर मधून काढून घेत आहे. मिक्सर मधून काढल्याने काय होईल की त्याला एक बाइंडिंग येईल, बघू शकता तुम्ही, पहा. मस्तपैकी एक बाइंडिंग येणार आहे. तर हे सगळं मी असं थोडं थोडं करून छान सगळ्याच्या सगळं मी हे बारीक करून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम अशी छान मूठ वळली जाते, आणि म्हणजे कसं होतं की ओलसरपणा तर आहेच, पण अगदी पाणी सुटणार नाही इतका ओलसरपणा आहे, आणि कोरडेपणा अजिबात नाहीये, बघा. अशा प्रकारे हे सगळं, आणि यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला, आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थंडीच्या दिवसात तर तिळ खूप खाल्लीच पाहिजे, कारण त्यामध्ये छान असं तेल असतं, आपली स्किन ही ड्राय होते, त्याच्यामुळे हे तिळेने
आपल्या स्किनला खूप छान अगदी मॉइश्चर मिळतं. बघा आपली ही कणिक पण पहा किती सुंदर मऊ लुसलुशीत झालेली आहे. आपल्याला ती छान अगदी एकसारखी करून घ्यायची आहे. मस्त आपलं एकसारखी करून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता छान आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता एकदम हाताला पण कुठे चिटकत नाहीये, काही नाहीये, एकदम छान झालेली आहे. तर मी यामध्ये अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे. म्हणजे आपण पोळी लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला पोळ्या लाटण्यासाठी. बघा एकदम छान अगदी. आणि सारणाचा वास पण खूप सुंदर येतोय, कारण आपण त्यामध्ये वेलची सुंठ पावडर टाकलेली आहे, त्यामुळे खूप छान. आता मी तुम्हाला एक पोळी करून दाखवणार आहे. बघा आता हा एक गोळा उचलायचा त्यावर आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. अगदी वाटी तयार करायची. तुम्ही लाटूनही करू शकता किंवा हातावर वाटी देखील तुम्ही करू शकता. बघा साईडने अगदी आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे, पण मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे. आणि हा सारणाचा जो गोळा आहे यामध्ये टाकायचा आहे. भरपूर जेवढा मावेल तेवढा आपल्याला करायचा आहे. अजिबात सारण भरायला कंजूसी करायची नाहीये. बघा अशा प्रकारे हे वाटी अशी सारण मध्ये दाबत दाबत साईडने आपले हे जे पोळीचं आवरण आहे ते असं दाबत दाबत आपल्याला ही छान अगदी मस्तपैकी भरून घ्यायचं आहे. एक्सेस पीठ तुम्ही जे आहे ते काढून घेऊ शकता. बघा किती छान झालेलं आहे आपलं हे मस्तपैकी. आता ही लाटून घ्यायची आहे आपल्याला. अलगद हाताने लाटायची आहे आणि व्यवस्थित लाटली जाते. अजिबात पुरण किंवा त्यातलं जे सारण आहे ते बाहेर येत नाही, कारण आपले जे आपण सारण तयार केलेलं आहे ते खूप छान झालेलं आहे. बघा अजिबात पाणी सुद्धा सुटलेलं नाही आपल्या सारणाला. एकदम छान आणि व्यवस्थित आपल्याला जितकी लाटता येईल तितकी लाटू शकतो आपण. अलगद हाताने लाटायची आहे. बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरी देखील करून दाखवणार आहे. पहा मस्तपैकी अशी पाती तयार केल्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. आपलं सारण इतकं छान झालंय, अजिबात म्हणजे कोरडं झालेलं नाहीये. आपल्याला पाहिजे इतपत मस्तपैकी ओलसर आहे. आणि तुम्ही पाहतच असाल की अगदी पोळी लाटताना देखील बाहेर आलेलं नाहीये किंवा गुळाचं पाणी देखील सुटलेलं नाहीये. बघा दोन्ही साईडला एकदम छान अगदी मस्त. पहा किती सुंदर झालेला आहे. एकदम गोळा एकदम मऊ लुसलुशीत एकदम छान झालेला आहे. तर आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे अलगद हाताने. ना तुम्हाला इथे पेपरची गरज आहे किंवा प्लास्टिकची गरज आहे. अगदी पोलपाटावर एकदम छान अशी मस्त लाटली जाते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहतच असाल किती छान अगदी मस्त झालेली, खालून वरून एकदम छान अशी लाटली गेलेली आहे. तर आता आपल्याला ही तव्यावर टाकून घ्यायची आहे. बघा आता इथे मी तव्यावर टाकून घेत आहे. तवा पण छान मस्त गरम झालेला आहे आपला. आणि थोडेसे वरती बुडबुडे आले की लगेच पलटी करून घ्यायची आहे. आणि दोन्ही साईडला अशी पलटी करून घेतली की मग मात्र आपल्याला यावर तूप घालायचं आहे. तुम्ही तेलही घालू शकता, तुपही घालू शकता. बघा तुपाने खूप छान अशी खमंग लागते एकदम मस्तपैकी. आता मी ही दोन्ही साईडला तूप लावून घेणार आहे आणि अलगद आपल्याला मस्त घाई न करता छान अगदी पलटून घ्यायची आहे. आणि आरामात पलटवायची आहे, कारण गुळाचा चटका हा पटकन लागतो, त्यामुळे अलगद आपल्याला ही बघा एकदम छान अगदी झालेली आहे. बघा दोन्ही साईडला एकदम मस्त अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघा किती टम्म फुगली आहे ना, एकदम छान मस्तपैकी. कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि अजिबात फुटलेली नाही, एकदम मस्त झालेली आहे. पहा आता मी ही काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. बघा आता मुलांना जास्तच घाई झालेली होती खाण्याची, त्याच्यामुळे पटापट पटापट आधी करून घेतलेले आहेत मी. आता यावर पण आपल्याला छान अगदी पलटून घेतल्यानंतर तूप घालून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. अशाच प्रकारे आपल्याला ही सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच करून घ्यायच्या आहे आणि महिनाभर टिकतात आणि कधी पण अगदी इच्छा झाली की आपल्याला खाता येतात. एकदम सुंदर झालेल्या आहेत हे सगळ्या पोळ्या माझ्या. तर तुमच्या पण अशाच होतील. ह्याच पद्धतीने एकदा नक्की करून बघा. माझ्या या पद्धतीने एकदा नक्की करा आणि खमंग लागतील एकदम छान. यामध्ये तुम्हाला शेंगदाणे टाकावे वाटले तर टाकू शकतात. तर एकदा नक्की करून बघा.
खूप छान झालेल्या आहेत ह्या सगळ्या पोळ्या. पाहू शकता तुम्ही किती सुंदर, अगदी कलर पण किती छान आलेले आहे, एकसारख्या झालेल्या आहेत, एकदम मस्त. चला तर मी यामधली तुम्हाला एक तोडून पण दाखवणार आहे. बघा, हातात घेतल्यानंतरच तुमच्या लगेच लक्षात येत असते छान अगदी मस्त झालेली आहे. बघा, आता तरी थोड्याशा ह्या गरम, आणि सारण पण अगदी काठोकाठ भरलेलं आहे. बघा किती मस्त सारण झालेलं आहे हे. आणि सारण हे मिक्सर मधनं काढूनच घ्यायचं, म्हणजे कसं की त्याला थोडासा असा ओलसरपणा येतो आणि आपल्याला अगदी सारण अगदी भरलं जातं छान अगदी पोळीमध्ये. बघा किती सुंदर झालेलं आहे. यामधलं मी खाऊन दाखवते, तर या पद्धतीने नक्की करा. चला तर भेटूया पुन्हा.